जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शिवराष्ट्र युवक संघटनेचे पदाधिकारी बेमुदत धरणे आंदोलनाला बसले होते। त्याबाबत 14 तारखेपासून शिवराष्ट्र युवक संघटनेच्या वतीनं सचिन पाटील आणि पीडित कुटुंबातील प्रकाश कांबळे हे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनाचे ती बसलेले आहेत। त्याबाबत त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण पाहूया। नमस्कार, मी सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ता, शिवराष्ट्र संघटना कराड, अध्यक्ष चंद्रकांत पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे यांच्या पत्नी सुप्रिया कांबळे यांना लाडपाक समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्र शासनाने अनुकंपाच्या ऐवजी लाडपाक समिती स्थापन करून शिपाई कामगार म्हणजे आरोग्य विभागामध्ये अनुकंपाच्या धर्तीवरती लाडपाक समिती स्थापन केलेली आहे। त्या अनुषंगाने सुप्रियाला गट 3 मध्ये काम जॉब करण्यासाठी तिला तिच्या आजीने ही दिलेली आहे। तिला वारसा हक्क आणि तिला त्याची पुढील कार्यवाहीसाठी नामनिर्देशनपत्र असते ते आजीने स्वतः दिलेले आहे। ती आजीसुद्धा जिवंत आहे। असं असताना लाडपाक समितीच्या 30 दिवसामध्ये वारसाची कुठलीही आड न घेता वारसानं नामनिर्देशन दिल्यानंतर तिला त्या शिक्षण जेवढं असेल शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगानं तिला जॉब घ्यायचा आहे। तर आपले महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्यावरती तानाजी सावंत आरोग्यमंत्री बाकीच्या अत्याचारी गुन्हा दाखल करणे, परत मॅटमध्ये जाऊन त्यांनी 3 वर्ष कालावधी करणे, नंतर पैसे खाणे, अशा त्यांच्यावरती बनगाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। ह्या अधिकाऱ्याने एक समिती स्थापन केली आहे आणि त्या समितीच्या अनुषंगानं सुप्रियाची कागदपत्र द्या, इतरांची द्या। मग त्यांनी सांगितलं नाही 1830पासून वंशावळ द्या, काही 1930पासून द्या, काही 1960पासून द्या, का 80पासून द्या, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही। मग शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करून ही समिती गठीत केली। नंतर समितीच्या अनुषंगानं नामनिर्देशन, वंशावळ कुठली? भारतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून वंशावळ द्यायची का मुघल असल्यापासून का ब्रिटिश असल्यापासून वंशावळ द्यायची ही त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। तर अशा आज आम्ही कालपासून आंदोलन करतोय। ह्याच्याबरोबर ऋतिक आवळे नावाचे पण ग्रस्त आहेत। त्यांच्या वडिलांनी आज सकाळी इथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। अंगावरती डिझेल मिक्स पाणी अंगावर ओतून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा बचाव केला। पण ही वेळ काय येते? शासकीय अधिकाऱ्यांना शासकीय शिपाई कर्मचारी, साफसफाई कर्मचारी पाहिजे असतात। शासनानं 2023ला शासन निर्णय पण काढला आहे। मग अशावेळी शासनाला आयता कामगार मिळत असताना आणि पीक कामगार मिळत असताना तर संबंधित अधिकारी का हेतू पुरस्पर करतात? का त्यांना पैशाची अपेक्षा आहे, का भीक मागायची आहे, का संबंधितांचे किस्से तपासायचे आहेत का त्यांची? तर आता माझी अशी मागणी आहे की त्या समितीमध्ये 8.9चा मुद्दा आहे। जर 30 दिवसामध्ये त्यांची कारवाई केली नाही, संबंधिताला नियुक्तपत्र दिलं नाही तर संबंधित उपसंचालकावरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचा शासन आदेश आहे। माझा आदेश नाही, शासन आदेश आहे। तर शासन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र केला आहे। संबंधित आयुक्त विभागाच्या देशमुख मॅडमचं त्यांना पत्र पण केलं आहे, आम्हालाही पत्र आलेलं आहे। संबंधित देशमुख मॅडमने अहवाल सादर करावा, त्यांची सगळी इतिवृत्त सगळा मागची सगळी चौकशी करून आणि आत्ताची चौकशी करून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडं आरोग्यमंत्र्यांच्याकडं त्यांची बडतर्फ शिस्तभंगाई दंडात्मक कारवाई करण्याची आमची आजच्या या आंदोलनातून मागणी आहे। आणि सुप्रियाला आणि ऋतिकला नियुक्तीपत्र या 2 दिवसात मिळावं अशी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।